नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला फिफ्थ चॅप्टर बघायचं आहे, मल्टिप्लेक्सिंग अँड मल्टिपल ॲक्सेस. मल्टिप्लेक्सिंग अँड मल्टिपल ॲक्सेस. मल्टिपल ॲक्सेस म्हणजेच काय? एक किंवा एकापेक्षा जास्त पद्धतीमध्ये आपण सिस्टीम काय करू शकतो, वापरू शकतो. अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लेक्सिंग बघायचं आहे. तर मल्टिप्लेक्सिंग हा सेकंड लास्ट चॅप्टर आहे. चॅप्टर सोपा आहे, ठीक आहे, आणि छोटा सुद्धा आहे, ठीक आहे. सो फर्स्ट आपण बघूया इंट्रोडक्शन टू द मल्टिप्लेक्सिंग. व्हॉट इज मीन बाय मल्टिप्लेक्सिंग? आता बघा, मल्टिप्लेक्सिंग म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त आपण काय करू शकतो, सिग्नल हे ट्रान्समिट करू शकतो, राईट. म्हणजे द प्रोसेस ऑफ सायमल्टेनियस हा शब्द महत्वाचा आहे. प्रोसेस ऑफ सायमल्टेनियस, एकानंतर एक. सायमल्टेनियस ट्रान्समिशन of two or more individual signal over a single communication channel. एकाच कम्युनिकेशन चॅनल वरून आपण एक किंवा एकापेक्षा जास्त काय करू शकतो, सिग्नल पास करू शकतो. तर अशा प्रोसेसला आपण म्हणतो मल्टिप्लेक्सिंग. तर या मल्टिप्लेक्सिंगमुळे झालं काय, की तुमचं नंबर ऑफ जे कम्युनिकेशन चॅनल आहे हे काय झाले, इन्क्रीज झाले, राईट. याच्यामुळं आपली मोर इन्फॉर्मेशन ही काय झाली, ट्रान्सफर करण्याची कॅपॅसिटी ही वाढली. मोर इन्फॉर्मेशन इज टू बी ट्रान्समिटेड. आणि मग ही जर इन्फॉर्मेशन जास्त जात असेल तर याचा उपयोग आपण कशामध्ये करू शकतो, स्पेस वेव्ह कम्युनिकेशन. स्पेस वेव्ह कम्युनिकेशन हे सगळ्यात जास्त अंतर साठी आपण वापरतो, जसं की सॅटेलाइट कम्युनिकेशन साठी सुद्धा याचा उपयोग आपण करू शकतो, ठीक आहे. सो हा एक महत्वाचा एक यूज मल्टिप्लेक्सिंगचा इथं वापरता येतो, आणि नावातच आहे त्याच्या मल्टिप्लेक्सिंग ऑफ मल्टिपल ॲक्सेस, ठीक आहे. देन आता कन्सेप्ट बघायचं आपल्याला, मल्टिप्लेक्सिंग काय आहे आणि डिमल्टिप्लेक्सिंग काय. कन्सेप्ट ऑफ मल्टिप्लेक्सिंग अँड डिमल्टिप्लेक्सिंग. बघा, आता मल्टिप्लेक्सिंग मध्ये आपण डायग्राम वरच जाऊ. बघा, ही आपल्याला एक साधी डायग्राम दिली मल्टिप्लेक्सिंग आणि डिमल्टिप्लेक्सिंगची. यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल की आपल्याला नंबर ऑफ इनपुट हे काय आहे, मल्टिपल इनपुट सिग्नल आपण प्रोव्हाइड करतो मल्टिप्लेक्सरला, बरोबर. आणि हा मल्टिप्लेक्सर काय करतो, तुमचं आउटपुट हे फक्त सिंगल आउटपुटच्या स्वरूपात तुमचं कम्युनिकेशन चॅनलला हे आउटपुट प्रोव्हाइड करतो, बरोबर. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑल द इनपुट, हे जे नंबर ऑफ इनपुट जे दिले यांचं काय करतोय, तो कॉम्बिनेशन करतोय, बरोबर. आणि हे कॉम्बिनेशन करून तो कंपोजिट सिग्नल तयार करतो, आणि हे कंपोजिट सिग्नल आपण ट्रान्समिटेड टू द व्हॉट कम्युनिकेशन चॅनल थ्रू अ व्हॉट मीडियम. म्हणजे आपण मीडियम थ्रू आपण हे काय करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो. तर हा आपला काय झाला, कम्युनिकेशन चॅनल हा मीडियम झाला, बरोबर. तर ह्याप्रमाणे हे मक्स काय करतं, काम करतं. आणि विशेष म्हणजे हे आपण जे कंपोजिट सिग्नल तयार केलेले, राईट, हे कंपोजिट सिग्नल ॲज आपलं मॉड्युलेटिंग, म्हणजेच यूज फॉर मॉड्युलेटिंग अ कॅरियर सिग्नल यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, वापरू शकतो. म्हणजे हे कंपोजिट सिग्नलला तुम्ही आपण मॉड्युलेटिंग कॅरियर सिग्नल सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे. तर सेकंड याच्यामध्ये येतं बघा डिमक्स. डिमल्टिप्लेक्सिंग म्हणजेच काय, रिसिव्हर एंड ऑफ अ कम्युनिकेशन लिंक. आता हे रिसिव्हरच आहे आपलं एक प्रकारचं, हे काय करते, रिसिव्ह करते सिग्नल मल्टिप्लेक्सिंग कडून, राईट. तर डिमल्टिप्लेक्सर हे काय करतं, सेपरेट आउट करतं सिग्नल जे आपण इनपुट प्रोव्हाइड केलेलं आहे मल्टिपल, राईट. तर त्याला सिंगल इनपुट मिळालं, त्याचं काय करतो, मल्टिपल याच्यामध्ये आउटपुट जनरेट करतो, राईट. सो डिमल्टिप्लेक्सर इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द व्हॉट, मग मल्टिप्लेक्सिंग,
बरोबर, अपोजिट आहे ते मल्टिप्लेक्सिंगच्या. राईट, तर हे लक्षात घ्या. आता महत्वाचा इथं प्रश्न येतो की आपल्याला मल्टिप्लेक्सिंगची गरज का पडली. बरोबर, आता मल्टिप्लेक्सिंगची गरज यासाठी पडली कारण टेलिफोन जी लाईन आहे आपली, याच्यामध्ये टेलिफोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे हे जी सिस्टीम ही जुन्या स्वरूपातली आहे, त्यामुळे आपण त्या पद्धतीनेच याचं एक्सप्लेनेशन बघणार की युजर तुमचे जास्त आहे. बरोबर, तर त्यामुळं सगळ्यांना आपण सेपरेट लाईन देऊ नाही शकणार, सेपरेट पेअर ऑफ वायर आपण प्रोव्हाइड नाही करू शकणार. आणि जे बाकीचे सबस्क्रायबर म्हणजे तुम्हाला काय होईल, त्यांना सर्व्हिस देताना सेपरेट तुम्ही कनेक्शन ते प्रोव्हाइड करताय, बट त्या एरियामध्ये जेवढे टेलिफोन असतील त्यांना जॉईन करणारा एकच आपल्याकडे काय असतं, एक राउटर असतो. बरोबर, तर ते एक स्विच आपण काय करतो, त्याला एक स्विच सगळ्या जेवढे त्या एरियातले टेलिफोन असतील त्याला ऑपरेट करायचं काम करतं. बरोबर, जर आपण जर सेपरेट सेपरेट जर सगळ्यांना जर राउटर जर दिले तर काय होईल, आपली कॉस्ट सुद्धा वाढेल आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही, एवढा खर्च आपण त्यावर करू शकणार नाही. राईट, त्याच्याकडून आपल्याला इन्कम मिळणार नाही, तर आपले काय होईल, त्यातून घरचे पैसे आपल्याला त्याच्यात लावावे लागतील. म्हणून आपल्याला मल्टिप्लेक्सिंग म्हणजे एक प्रकारचं राउटर म्हणजे स्विच जे तयार करण्याची पद्धत आहे, त्यासाठी आपल्याला मल्टिप्लेक्सिंगची गरज पडते. तर हे एक साध्या स्वरूपात आपल्याला नीड ऑफ मल्टिप्लेक्सिंग, तर हे आपल्याला यावरून कळतं. ठीक आहे. सो मल्टिप्लेक्सिंगमुळे काय होतं, आपल्याला कम्फर्टेबल कम्फर्टेबल एक झोन मिळतोय, त्यामुळं आपण मल्टिप्लेक्सिंग हे करतो. मक्स आणि डीमक्स, याला शॉर्ट फॉर्म मध्ये मक्स आणि डीमक्स असं म्हणतात. ठीक आहे, मल्टिप्लेक्सिंग आणि डिमल्टिप्लेक्सिंग. पुढे नेक्स्ट पॉईंट येतो टाइप्स ऑफ मल्टिप्लेक्सिंग. मल्टिप्लेक्सिंगचे टाईप किती, तर बघा, मल्टिप्लेक्सिंगचे टाईप 3: एफडीएम, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, टीडीएम म्हणजेच टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, डब्ल्यूडीएम म्हणजे वेव्हलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. याला आपण एक लिहून देतो तुम्हाला, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. ठीक आहे, याला म्हणतो आपण टाइम डिव्हिजन आणि याला म्हणतो वेव्हलेंथ. ठीक आहे. सो हे झाले याचे टाइप्स. बट क्लासिफिकेशन ऑफ मल्टिप्लेक्सिंग जर बघितलं क्लासिफिकेशन, तर हे क्लासिफिकेशन दोन भागात येतं. एक तुमचं ॲनालॉग आणि एक डिजिटल. म्हणजे अबोव जे आहे, जे तीन टाईप, ते ॲक्च्युली ॲनालॉग मल्टिप्लेक्सिंग आणि एक डिजिटल मल्टिप्लेक्सिंग. तर लक्षात घ्या, डिजिटल मल्टिप्लेक्सिंग मध्ये फक्त टीडीएम येतं आणि ॲनालॉग मध्ये दोन येतं, दॅट इज एफडीएम अँड डब्ल्यूडीएम. ठीक आहे. सो फर्स्ट आणि थर्ड हे कंटेन यात येतील आणि टीडीएम हा फक्त टीडीएम हा डिजिटल मध्ये वापरला जातो. ठीक आहे. सो आता आपण वन बाय वन बघूया की एफडीएम कशा प्रकारे वर्क करतं. तर याला नोट करून घ्या. सो एफडीएम, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. आता या फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये काय आहे की आपण नंबर ऑफ सिग्नल म्हणजे मेनी सिग्नल वी आर गोइंग टू सेंड, राईट. बट हे जे सिग्नल सेंड करतो ते इन द फॉर्म कसे असतात, सायमल्टेनियस पद्धतीने आपण सेंड करतो. राईट, सायमल्टेनियसली सेंड करत असताना ते टाइम डोमेन simultaneously in a time domain by that is separated by each other. Each other in frequency division. बघा, आता आपण नंबर ऑफ सिग्नल काय केले, सेंड केले, ट्रान्समिट केले. ठीक आहे, सायमल्टेनियसली एकानंतर एक सेंड करतोय, बट त्यांच्यामध्ये जे टाइम डोमेन सेपरेशन आहे ते विथ द हेल्प ऑफ कसं होते, फ्रिक्वेन्सी डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. बरोबर,
म्हणजेच FDM ही जी प्रोसेस आहे ही बेस करते दॅट इज अ शेअरिंग ऑफ बँडविड्थ ऑफ कम्युनिकेशन चॅनल. बँडविड्थचं शेअरिंग आहे, राईट. सो signal which are is to be transmitted simultaneously, so the transmitted signal in the form of simultaneously, and it is to be modulated with separately carrier. म्हणजे त्याला मॉड्युलेट करण्यासाठी आपण कॅरियर पण सुद्धा काय करतो, सेपरेट आउट करतो. म्हणजे ट्रान्समिशन जरी आपलं नंबर ऑफ चॅनल्स असलं, राईट, पण ते एका नंतर एक आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे फ्रिक्वेन्सी डिव्हिजननुसार हे सेपरेट आउट करत आहे. तर मॉड्युलेशन पण काय होणार, त्यांचं कॅरियर पण त्यांना सेपरेटच प्रोव्हाइड केलं जाईल, राईट. सो हा एक यामध्ये महत्त्वाचा कन्सेप्ट FDM मध्ये येतो. ठीक आहे. सो तर मॉड्युलेशन हे कुठल्या प्रकारचं असू शकतं, तर आपल्याला माहिती आहे मॉड्युलेशन कुठल्या प्रकारचं आहे. AM, that is FM or a PM, right? Amplitude modulation, frequency modulation and position modulation हे आपण ऑलरेडी बघितलेले. मग आता हे जे मॉड्युलेटेड सिग्नल आहे, राईट, तर हे मॉड्युलेटेड सिग्नल आपण काय करतो, ॲड करतो. आणि हे ॲड करून याच्यापासून आपण काय करतो, एक कॉम्प्लेक्स सिग्नल तयार करतो. आणि हे कॉम्प्लेक्स सिग्नल काय केलं जातं, ट्रान्समिट केलं जातं विथ द हेल्प ऑफ वन सिंगल चॅनल. ठीक आहे. म्हणजे हे सगळे मल्टिपल चॅनल आहे मॉड्युलेटेड सिग्नल, यांचं एकत्रित म्हणून कॉम्प्लेक्स सिग्नल बोलतं आणि ते ट्रान्समिट केलं जातं इन द फॉर्म ऑफ वन सिग्नल चॅनलसाठी. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज FDM इंट्रोडक्शन. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे FDM ट्रान्समीटर. सो FDM ट्रान्समीटर बघायचं म्हटलं तर आपल्याला ब्लॉक डायग्राम लागणार, राईट. सो ब्लॉक डायग्रामसाठी आपण काय करणार, स्क्रीन चेंज करणार. Okay, this is our block diagram for FDM ट्रान्समीटर. आता बघा, FDM ट्रान्समीटर मध्ये तुम्हाला चॅनल हे सेपरेट दिले, बरोबर. हे किती नंबर ऑफ चॅनल आहे, N नंबर ऑफ चॅनल आहे, राईट. हे मॉड्युलेट करतो आपण सेपरेट कॅरियर थ्रू, म्हणजेच मॉड्युलेटर प्रत्येकासाठी सेपरेट आहे आणि त्यामध्ये कॅरियर फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होते, ही सेपरेट ॲड केली जाते इन द फॉर्म ऑफ FC1, FC2, FC3 अप टू FCN पर्यंत, राईट. मॉड्युलेशन करणार म्हणजेच कॅरियर फ्रिक्वेन्सी ॲड करणार. ओके. सो ह्या ज्या नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आपण जनरेट केले आहे मॉड्युलेटेडचं आउटपुट, हे काय होतं, एक लिनियर मिक्सचर और ॲडर यासोबत काय होतं, कंबाईन होतं. बट हे जे लिनियर मिक्सचर आहे, राईट, तर हे लिनियर मिक्सचर अल्जेब्रिक ॲडिशन करतं विथ मॉड्युलेटेड आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी. म्हणजे हे ऑर्डिनरी मिक्सचर नाही आहे. ओके. सो हे अल्जेब्रिक ॲडिशनवाला आहे, त्यामुळं यामध्ये आउटपुट मॉड्युलेटेड आउटपुट तुम्हाला प्रोड्यूस करून मिळतं, राईट. सो simply this signal has to are means multiple signal is to be added together in the form of time domain. Time domain हे ऑलरेडी आपण बघितलं, FDM मध्ये आपण वापरतोय, राईट. बट दे आर ओन सेपरेटेड बाय त्यांचे स्वतःच आपण काय करतो, विथ द हेल्प ऑफ फ्रिक्वेन्सी डोमेन सेपरेट आउट करतो. आता हे फ्रिक्वेन्सी डोमेन तुम्ही माहिती FDM शिकताय तर फ्रिक्वेन्सी डोमेन झालं म्हणजे यांच्यामध्ये सेपरेशन काय आहे, सेपरेट पद्धतीमध्ये बँडविड्थ ऑफ सिंगल चॅनल, देन मग सेकंड चॅनलसाठी वेगळी, थर्ड चॅनलसाठी वेगळी. ओके. म्हणजे ओव्हरलॅप होणार का, तर नाही. ओके. सो तुमची बँडविड्थ ऑफ FDM ही जरा जास्तच असणार इंडिव्हिज्युअल सिग्नलपेक्षा. ओके. देन यामध्ये नेक्स्ट पॉईंट येतो बघा, कॉल्ड ॲज सिम्पली गार्ड बँड. गार्ड बँड म्हणजेच काय, ज्या बँड अशा प्रकारच्या बँड आहे त्या काय करताय, टू अवॉइड व्हॉट एनी इंटरफरन्स ऑर सिम्पली डिस्टॉर्शन, बरोबर. इंटरफरन्स तुमचं काय करता येते, कमी करताय. तर इंटरफरन्स कमी करण्यासाठी किंवा डिस्टॉर्शन कमी करण्यासाठी आपण वापरतो काय, गार्ड बँड. ॲट द सिक्युरिटी गार्ड सारखं आपण त्याला यूज करतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट FDM ट्रान्समीटर. नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट FDM रिसिव्हर.
FDM रिसिव्हरची ब्लॉक डायग्राम फार सोपी दिलेली आहे आणि ऑपरेशन देखील सोपं आहे. बघा यामध्ये तुम्हाला दिसत असेल नंबर ऑफ काय आहे बँड पास फिल्टर आहे आणि पहिल्या याच्यामध्ये काय होते नंबर ऑफ सिग्नल मॉड्युलेटर होते. बरोबर, हे नंबर ऑफ मॉड्युलेटर आणि त्याला सेपरेट सिग्नल, यामध्ये नंबर ऑफ बँड पास फिल्टर आणि त्याचे डिमॉड्युलेटर म्हणजे ओरिजिनल फॉर्म ऑफ सिग्नल आपल्याला पाहिजे. बरोबर, मग ही डायग्राम काय सांगते आपल्याला की नंबर ऑफ आपण जे आपलं आउटपुट जे आलेलं आहे राईट ते ॲज अ इनपुट म्हणजे कॉमन कम्युनिकेशन चॅनल थ्रू आपण प्रोव्हाइड करतो ॲज अ कंपोजिट सिग्नल. ते तुम्हाला कंपोजिट सिग्नल हा वर्ड गेला ऑलरेडी. कंपोजिट सिग्नल कोण तयार करतं की मल्टिपल मक्स तयार करतो ना. मक्सला आपण इनपुट जास्त एकापेक्षा जास्त देतोय म्हणजेच तो त्या सिग्नलचं कॉम्बिनेशन इन द फॉर्म कंपोजिट सिग्नल तयार करतोय. बरोबर, तर मग हे ग्रुपच्या फॉर्ममध्ये बँड पास फिल्टरला सेपरेट प्रोव्हाइड केलं जातं. मग हे जे सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहे तर प्रत्येक बँड पास फिल्टर हे काय करतात कॅरियर ट्रान्समिटर फ्रिक्वेन्सी म्हणजे FC1 FC2 FC3 अप टू FCN जे की पहिल्या याच्यात सुद्धा बघितलं मॉड्युलेटर चॉईस, याप्रमाणे याच्यामध्ये कॅरियर फ्रिक्वेन्सी ही ट्रान्समिट केली जाते ती. आणि देन BPF जे बँड पास फिल्टर आहे हे काय करतं बँडविड्थ ऑल चॅनल इन्फॉर्मेशनची विदाउट एनी डिस्टॉर्शन पास करतो. तिथे दिलं बघा इंडिव्हिज्युअल चॅनल इन द सिलेक्टेड बाय BPF आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं डिस्टॉर्शन राहणार नाही राईट. आणि ओनली इंडिव्हिज्युअल चॅनल विच इज पास बाय द वाट फिल्टर म्हणजे डिमॉड्युलेटर थ्रू तुम्हाला ओरिजिनल सिग्नल हे काय होता रिकवर फॉर्ममध्ये मिळतात. तर रिसिव्हर आणि ट्रान्समिटर जर तुम्ही डायग्राम कंबाईनली ड्रॉ केली तर यामध्ये नंबर ऑफ ब्लॉक जास्त आहे फक्त, बट ॲक्च्युअली डायग्राममध्ये जास्त हेडॅक नाही, जे की पहिले आपण जेवढा डायग्राम कॉम्प्लिकेटेड बघितल्या त्या पद्धतीत ह्या डायग्राम नाही. ठीक आहे. सो यानंतर एक पॉईंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मल्टिप्लेक्सिंग हिरार्ची. सो मल्टिप्लेक्सिंग हिरार्ची मध्ये बघा काय आहे की आपल्याला FDMचा उपयोग कशासाठी होतोय टेलिफोन सिस्टमसाठी. मग ह्या टेलिफोनची रेंज किती आहे 300 ते 3000 हर्ट्स म्हणजे 300 to 300 हर्ट्स पर्यंत याची टेलिफोनची फ्रिक्वेन्सी आपण बघू शकतो. नंतर व्हॉइस चॅनल हे मॉड्युलेट होता डिफरंट सबस्क्रायबरवर. सो हे मॉड्युलेटेड सबकॅरियर आपण ॲड करतो एका ठिकाणी विथ द हेल्प ऑफ मी तुम्हाला आता सांगितलं एक राउटर म्हणा किंवा स्विच म्हणा एका ठिकाणी ते काय होता सगळ्यांचे कनेक्शन कंबाईन केलं जातं म्हणजे ॲड टुगेदर म्हणतो आपण त्याला राईट. अँड देन द नंबर ऑफ टेलिफोन चॅनल आर व्हेरी लार्ज. तुमचे युजर जास्त आहे आत्ताच आपण सांगितलं की हे युजर जास्त आहे त्यामुळे आपण सेपरेट तुम्हाला ते स्विच देऊ नाही शकत. बरोबर, स्विच देऊ शकतो बट आपण त्यांना ऑपरेट करण्यासाठी जे राउटर आहे ते नाही प्रोव्हाइड करू शकत. बरोबर, सो हे लार्ज असल्यामुळं आपल्याला मल्टिप्लेक्सिंग प्रोसेस ही काय करावं लागते रिपीट करावं लागते राईट. तर रिपीट करण्यासाठी बघा एक इथं फ्लोचार्ट सारखं दिलं बघा. लेव्हल 1 मध्ये तुमचा बेसिक ग्रुप दिलाय किती व्हाईस चॅनल आहे 12 जणांचे चॅनल आहे. बरोबर, नंतर सुपर ग्रुप म्हणजे जो बेसिक ग्रुप आहे त्याच्यामध्ये 12 जण असतात. सुपर ग्रुपमध्ये किती असतात 5 बेसिक ग्रुप असतात. बघा 5 ग्रुप एका ग्रुपमध्ये 12 म्हणजेच किती झाले 12 पंचे 60. ठीक आहे, मग 60 चॅनलचा सुपर ग्रुप झाला. मास्टर ग्रुप म्हणजे 10 सुपर ग्रुप. बरोबर, मग एक ग्रुप कितीचा तर एक बेसिक ग्रुप कितीचा 12 जणांचा 12 पंचे 60 झाले. बरोबर, मग 60 गुणिले किती करणार आपण 10 म्हणजेच किती झाली 600 व्हॉइस चॅनल. म्हणजे हे काय तुमचे राउटरचे प्रकार आहे इन शॉर्ट. त्या राउटरनुसार तुम्ही तिथं युजर किती आहे त्या पद्धतीने तुम्ही हे ग्रुप तिथं अटॅच करू शकता.